पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत शिवसेना आमदार निलेश राणेंनी काल भाजप कार्यकर्त्याची घडी धाड टाकली। यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वैभव नाईकांनी निलेश राणेंवर गंभीर आरोप केलेले आहेत। तर याच लोकांनी निलेश राणेंसाठी पैसे वाटप केल्याचं म्हटलंय। त्यामुळे पैसे कोणाकडे येतील हे त्यांनी माहिती नसल्याचं नाईक यांनी म्हटलंय। तर वैभव नाईक हे राजकारणातून संपलेले नेते आहेत, त्यांनी आता व्यवसाय करावा असा टोला निलेश राणेंनी वैभव नाईकांना लगावला। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विजय केंद्रेकर हे कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंचे मालवण शहरातले प्रचार प्रमुख होते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये निलेश राणेंचे ते प्रचार प्रमुख होते आणि त्यामुळे विजय केंद्रेकर यांच्या मार्फतच कालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर सुरू झाला होता, वाटप सुरू झालं होतं आणि याच निलेश राणेंच्यासाठी त्यांनी सुद्धा वाटप केलं होतं आणि त्यामुळे त्यांना माहिती होतं की भारतीय जनता पार्टीचे पैसे कोणाकडे येणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे पैसे दरवेळेप्रमाणे आलेत, हे थोडे पैसे पकडलेत, परंतु निवडणुकीमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5-5, 10-10 हजार रुपये मतदानाला एका मताला पैसे वाटप होत आहे। यात शिंदे सेना सुद्धा कमी नाही आहे, ते त्याच्यापेक्षा जास्त करतायत आणि त्यामुळे ह्या प्रकाराबद्दल निवडणूक आयोग कुठलीही भूमिका याआधी घेतली नाही, कारण त्यांनी लाखो लोकांना पैसे असे वाटलेले आहेत। बघा, मला त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही। ते आता नॉन एंटिटी झालेले आहेत, त्यांची गरज राजकारणातच संपलेली आहे। त्यांनी आता कुठला तरी व्यवसाय चांगला बघावा। ते ठेकेदार आहेच ना, रस्ते वस्ते बनवतात किंवा त्यांचं घर असं काहीतरी आहे। तर वैभव नाईकांसारख्या व्यक्तीला मी उत्तर देणं योग्य नाही। आमचे कोण प्रवक्ते असतील मी त्यांना सांगतो उत्तर द्यायला त्यांच्यावर।